नमस्कार. मी स्नेहा संजय गवस. मी झरेबंबर पंचायत समिती मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. सर्वात आधी मी शिवसेना पक्ष आणि युतीचे आभार मानते की त्यांनी मला उमेदवारी दिली. मी 2018 ते 2022 या काळात झरेबंबर सरपंच म्हणून काम पाहिलं आहे. त्या कालावधीत काही विजन घेऊन आम्ही लोकांसमोर आलो. सरपंच म्हणून काम करत असताना बरीच कामं जी स्वप्न पाहिली ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. काही पूर्ण होत आहेत. त्यासाठी अजून मोठं पाठबळ ची अपेक्षा आहे. पंचायत समिती च्या माध्यमातून ते मिळेल अशी आशा आहे. झरेबंबर मतदारसंघामध्ये पिकुळे, उसप, खोकरल, बरीच वजरे, गिरोडे गाव आहेत. या गावातले सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते यांच्या प्रोत्साहनाने, यांच्या सहकार्याने मी आज इथे उभी आहे. या सगळ्यांचे खूप खूप आभार की आज मी इथपर्यंत आहे. उद्या कदाचित पंचायत समिती मध्ये सगळ्यांच्या आशीर्वादाने मी दिसेन. झरेबंबर मतदारसंघ किंवा दोडामार्ग तालुका याच्या विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर पूर्वीची जे विकास कामं हाती घेतली ती पूर्ण करायची आहेत. त्यात अजून भर म्हणजे रोजगार निर्मिती करायची आहे. आपले जे युवक नोकरीची साधन उपलब्ध नसल्यामुळे पुण्यासारख्या ठिकाणी नोकरीसाठी जातात. तिथे त्यांची एक ये-जा असेल किंवा तिथे काम म्हणजे तुटपुंजा पगारावर काम करून जे त्यांचं नुकसान होतं आहे आयुष्याचं, त्यासाठी इथे आपल्या गावात किंवा तालुक्यात जर त्यांना रोजगार निर्मिती झाली तर त्यासाठी प्रयत्न करेन. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राहील तो शेती. कारण आपल्याकडे भरपूर मुबलक प्रमाणात जमीन आहे जी पडीक सध्या पडून आहे. पाण्याची जर सोय झाली, चांगल्या प्रकारे पाणी जर मिळालं तर आपण तिथे शेती करून उत्पन्न निर्मिती करू शकतो. आपल्याकडे तिराळी धरण आहे. तिराळी धरणाचं पाणी बऱ्यापैकी पाणी गोव्यात वापरलं जातं. त्यामुळे गोवा समृद्ध झाला आहे आणि आपण मात्र तिथे मागे राहिलोय. हे धरणाचं पाणी आपल्या प्रत्येक पंचक्रोशीमध्ये कसं पोचेल, गावागावात कसं पोचेल, ह्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. त्या व्यतिरिक्त ज्या महिला आहेत, आता सध्या बऱ्याचशा महिला घरकाम केल्यानंतर रिकामी असतात. त्यांना दिवसभर इतर काम नसतं. त्यामुळे त्यांच्यासाठी त्यांना हातभार लागेल, त्यांना संसारात हातभार लागेल यासाठी काही स्वयंरोजगार निर्मिती किंवा गृहोद्योग जर निर्मिती करून देऊ शकले तर त्यासाठी मी प्रयत्न करेन. ह्या सगळ्यासाठी सध्या एक छोटीशी सुरुवात आपण झरेबंबरमधून केलेली आहे. झरेबंबरमध्ये कोकण दोडामार्ग फार्मर प्रोड्युसर या कंपनीच्या माध्यमातून त्यामध्ये मी संचालक आहे. त्या कंपनीच्या माध्यमातून आम्ही काजू प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे. तिथे आज 25 बायका काम करतात. हा उद्योग पुढे जाऊन आपण याचा व्याप वाढवू शकतो. डोक्यात बरेच विचार आहेत, बरेच प्लॅन्स आहेत. एक मल्टी प्रोसेसिंग युनिटचा विचार डोक्यात आहे. जशी साथ मिळेल, आपल्या सहकाऱ्यांची साथ मिळेल किंवा सगळ्या लोकांची जशी साथ मिळेल तसं प्रत्येक स्वप्न हे प्रत्यक्षात उतरण्याचा प्रयत्न राहील. सगळ्यात मला माझा मतदारसंघ आणि दोडामार्ग तालुक्यातील सर्व जनतेची सहकार्य मिळेल याची मला आशा आहे.